आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। विधानसभेमध्ये आज विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावरून राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसंच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कान उघडणी केली। यावेळेला बोलताना सत्ताधाऱ्यांना चांगले चालजोडीतले लगावले। मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकदाच काय तो दिल्लीला फोन करा आणि तुम्हाला कोणाला घ्यायचंय त्याला घ्या आणि मंत्रिमंडळ विस्तार करा असा टोला त्यांनी लगावला। मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि स्वतःकडे सर्वाधिक खाती ठेवण्यावरून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शालजोडीतले लगावले। यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकला। अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना बाजूला करण्यावरून सुद्धा फडणवीस यांना चिमटे काढले। बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार। अरे तिच्या करेक्ट कार्यक्रम, घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना करतात। आता आमचं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन। मी महाराष्ट्राला माहिती, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना, चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही। देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही, हे पण खरंय। पण त्यांना म्हणा जरा दमानी दमानी, फार गाडी फास्ट चालली, फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल, कोलमडून पडेल कळायचंही नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। राज्याचं मुख्यमंत्री जे होतं कुणी, देवेंद्रजी होऊ द्यात किंवा विदर्भातलं कोणी होऊ द्यात, दुर्दैव आहे त्या अजून उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळालं नाही। कोकणला मिळालं, मुंबईला मिळालं, पश्चिम महाराष्ट्राला मिळालं, मराठवाड्याला मिळालं, विदर्भाला मिळालं, पण उत्तर महाराष्ट्राला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवायला पाठवायचं। युनायटेड नेशन त्यांचे कॉन्टॅक्ट फार आहेत आणि ते इतके झटपट कॉन्टॅक्ट करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना तिथं पाठवायचं ठरलंय। अरे मी चांगलं सांगतोय साहेब, गोगावले साहेब, काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा, काय त्यांना विचारा। मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल, कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे। काय अभिनंदन करतोय, मला तुम्हाला अभिनंदन करायचंय। तर अध्यक्ष महोदय, खूप जणांचे सूट पण वाया चाललेत साहेब, उंदीर बिंदीर लागेल त्याला, त्यांना कळलं ना, त्यांच्या घरातले माणसं विचारायला लागली ही कशाला सुटलं, कशाला शिवलंय, कशाला, कधी घालायचं, लग्नात नाही घातलं आताही घालत नाही, असं होतंय ना, जरा लक्ष द्या। दादा कधी कधी तुमची मला इतकी आठवण येते, तुमच्यासारखी व्यक्ती जर असती तर अशी नसती टोलवाटोलवी केली। मला माहितीये आमचा कोल्हापूरचा ढाढ्या वाघ, पण त्यांना एक दोन डिपार्टमेंट दिलेत साधे आणि त्यांना बाजूला ठेवलंय आणि स्वतः 6 महत्वाची डिपार्टमेंट घेतली आणि ह्या पद्धतीचं राजकारण करता, बरोबर नाही। तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल ह्या लोकांचा। आम्ही पण राज्यकर्ते असताना आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारचा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं, अशाही गोष्टी करू नये। आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उठसूट सगळीकडे एसआयटी आता अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं, इन्कम टॅक्स माहिती होतं, सीबीआय माहिती होतं, एनआयए माहिती होतं, पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली। काही झालं की कुणी उठायचं एसआयटी लावा की लगेच इकडनं उत्तर, ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो। अरे काय लावतो करतो, तुम्ही दोघं तर फार बेस्ट चाललेलं आहे। देवेंद्रजींना काही विचारलं, मुख्यमंत्र्यांची संमती आणा, आणि त्या महाराजांना विचारलं मुख्यमंत्री महोदयांना, देवेंद्र म्हणले की मी केलं, झालं। ही नुसतं इकडून तिकडून टोलवाटोलवी चालली। आज महिला बऱ्याचशा बाहेर गेल्या, तुम्ही महिलांच्या बद्दल सांगताय, भाजपाला पण महिलांची मतं मिळाली, एक तरी महिला 6 महिन्यात अजून एक महिला सापडेना मंत्री करायला। अरे हा कुठला कारभार? मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघावं यांच्याकडे रात्री, त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल, मला खात्री आहे। आणि थेट जाऊयात विधान परिषदेत।
होत असलेली वाढ या विषयाबाबत महाराष्ट्र विधान परिषद नियम 249 अन्वये सूचना दिली आहे. मांडायचं आहे का काही? हां, उद्या तुम्हाला निवेदन करायचं. सकाळपासून कुठे होते तुम्ही? माननीय माझं सभापतीमध्ये एक विनंती आहे की माझं एक खाली बिल आहे लोकायुक्त, ते करून मी नंतर इथलं जे बिल आहे तुम्ही तिकडे थांबा. थँक्यू. उद्या असं होईल, असं होऊ शकतं. त्यामुळे विधान परिषदेत काय चाललंय याकडे आपलं बारकाईनं लक्ष आहे. तोपर्यंत अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. गायरान जमीन प्रकरणी सत्तार आणि राठोड वादात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यातले मंत्री शंभूराज देसाई यांना लक्ष्य करण्यात आलं. शंभूराज देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सदर जागेवर घराचं बांधकाम असल्याचा उल्लेख केला. मात्र 7-12 उतार्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. कोणतीही परवानगी न घेता महाबळेश्वर जवळच्या नावली इथं घराचं अवैध बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला. स्वतः लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांनीच अतिक्रमण अथवा अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विरोधकांनी अवैध बांधकामाचा आरोप केला. या आरोपांना देसाई यांनी स्वतः उत्तर दिलं. महाबळेश्वरच्या नावलीमधील शेतजमीन आपल्याच मालकीची असल्याचा दावा देसाई यांनी केला. ही शेतजमीन आणि घराच्या संदर्भातली माहिती निवडणूक अर्जात दिल्याचंही देसाई म्हणाले. या आरोपांच्या संदर्भात कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी देसाई यांनी ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यावरही पलटवार केला. त्यांची स्वतःची बेकायदेशीर बांधकामं आहेत, त्यांनी आरोप करू नयेत असा टोला देसाई यांनी परब यांना लगावला. कुठलाही आधार नसणारा जो आरोप श्री अनिल परब यांनी केलेला आहे तो धादांत खोटा आहे. एवढंच नाही तर निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये सुद्धा ज्या कॉलममध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे त्या उल्लेखामध्ये शेतजमीन व खरेदी केलेल्या घरासह असाच उल्लेख निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये मी केलेला आहे. मी काय पहिल्यांदा निवडणूक लढवत नाही. मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला सामोरं जाताना आपली प्रॉपर्टी सगळी या ठिकाणी नमूद केली पाहिजे. या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की 7-12ला त्या घराचा नोंद नाही. ग्रामपंचायतीच्या हद्दीमधली ती शेतजमीन आहे आणि ग्रामपंचायतीच्या 8अ जो उतारा असतो, ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये ज्या घरांच्या नोंदी होतात त्या 8अ उतारा हा माझ्या नावचा त्या घराचा आहे. दरवर्षी त्या घराचा घरफळा मी त्या ग्रामपंचायतीला भरत असतो. ही वस्तुस्थिती आहे आणि काही नसल्यामुळं अशा पद्धतीचे बेछूट आरोप अनिल परब यांनी केलेले त्याच्यात कुठलाही तथ्य नाही. मी मंत्री म्हणून आज जाहीरपणानं हे सांगतो, कुठल्याही प्रकारच्या कसल्याही प्रकारच्या या जमिनीच्या संदर्भातल्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. कसलीही चौकशी व्हावी त्या चौकशीला पूर्ण मी सहकार्य करेन, त्याला सामोरं जाईन. दूध का दूध पाणी का पाणी करण्याची माझी तयारी आहे. पण मला अनिल परबना एवढंच सांगायचं आहे, मी तर रितसर खरेदी केलेलं ते घर आणि घरातली जमीन महाबळेश्वर तालुक्यामधली आहे. मी समुद्र किनाऱ्यावर कुठेही बेकायदा रिसॉर्ट बांधलेलं नाही की जे करून ते बेकायदा रिसॉर्ट पाडायचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. अशा पद्धतीचं बेकायदेशीर बांधकाम मी कुठं केलं नाही. शंभूराज देसाई यांनी शेतजमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप विरोधी पक्षानं केला. देसाई यांची महाबळेश्वरच्या नावली इथे शेतजमीन आहे, तिथे अवैध बांधकाम केलंय. निवडणूक शपथपत्रात या जमिनीचा उल्लेख शेतजमीन म्हणून आहे, परंतु प्रत्यक्षात इथे निवासी बांधकाम आहे. 7-12 उतार्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. त्यामुळे सदरची जमीन ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्यानं बांधकामाला इथे परवानगी नव्हती. याबद्दल शंभूराज देसाई यांच्या जागेवर नक्की काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. नागपूरच्या अधिवेशनामध्ये ठाकरे गटानं मंत्री शंभूराज देसाईंना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावर खूप मोठा आरोप केलेला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरमधले जे नावली गाव आहे, भालगी सूर्यमाला, या ठिकाणी शंभूराज देसाईंची जी जागा आहे या जागेचा उल्लेख
शपथपत्रामध्ये आहे, मात्र याच्यावर असलेल्या बंगल्याचा उल्लेख या ठिकाणी नसल्यामुळं खूप मोठा गदारोळ करत आरोप ठाकरे गटाने त्यांच्यावर केलेला आपल्याला खरं तर पाहायला मिळाला। मात्र आपण त्यांच्या बंगल्याच्या शेजारी पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी आपण त्यांची जागा शोधून काढली आणि या ठिकाणी खरोखर काय सत्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी त्यांच्या जागेवर 1 एकर परिसर आहे त्यांच्या मालकी हक्काचा। या ठिकाणी बंगला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं पाहायला गेलं तर याचं नक्की बंगला किती स्क्वेअर फीटमध्ये आहे हे आपल्याला माहीत नाही आहे, मात्र आपण या ठिकाणी पाहू शकतो हाच त्यांचा तो बंगला आहे ज्या आरोपांमध्ये शंभूराज देसाईंना घेरण्याचा प्रयत्न सध्या होतोय। आता याचं थोडंफार किरकोळ कामसुद्धा सुरू असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। मात्र ठाकरे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटानं विधानसभेमध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांना जो घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या मुद्द्यावरून, या ठिकाणी आपण पोहोचून इथली परिस्थिती आपण सध्या दाखवतोय। कॅमेरामॅन राम पवार समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाबळेश्वर, सातारा। दरम्यान शंभूराज देसाई यांनी ज्या वसंत ढेबे यांच्याकडून जमीन खरेदी केली होती त्यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। कसं काय? वसंत रामचंद्र ढेबे माझं नाव। हा, मग त्या माझ्या नावानं होतं, आमच्या सासूबाईच्या नावावर होतं ते। बर, कुणाला विकलं? शंभूराज देसाई। किती क्षेत्र होतं त्या घराचं? 1 एकर। सगळे 1 एकर आहे क्षेत्र ते। किती वर्ष झालं विकलंय? झालं 15 वर्ष। आणि ते घर नेमकं कधी बांधण्यात आलंय ते नवीन? अहो नवीन आता हे 4-5 वर्ष झाली, तिने बी ते रिपेअरिंग केलंय फक्त, बाकी नाही काय। बर बर, म्हणजे ते पहिलं घर कोणाचं होतं? माझं होतं स्वतःच। ठीक आहे। आणि शंभूराज, त्यामुळे आम्ही ज्यांची मूळ जागा होती त्यांनाही गाठलं आणि त्यांचीही प्रतिक्रिया घेतली। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी श्रीमती शेख हिना कौसर अब्दुल सत्तार यांच्याबद्दल आणखीन एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। हिना कौसर यांना टीईटी प्रमाणपत्राविनाच नोकरी मिळाल्याचं माहिती अधिकारात धक्कादायक वास्तव समोर आलंय। शिक्षण सेवक म्हणून कायम करण्यासाठी टीईटी प्रमाणपत्र बंधनकारक असतं। ते टीईटी प्रमाणपत्र शासनाकडे उपलब्ध नसल्याचं त्यांनी कळवलंय। म्हणजेच टीईटी प्रमाणपत्राविना अब्दुल सत्तार यांच्या मुलीची कायम म्हणून नेमणूक कोणाच्या दबावावरून करण्यात आली असा प्रश्न आता विचारला जातोय। शासनाची फसवणूक करून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून तर हा शिक्षक घोटाळा झाला नाही ना, याची चौकशी करण्याची सुद्धा मागणी होते। या आणि अशा अन्य काही विषयांमुळे अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत। कथित गायरान जमीन घोटाळा प्रकरणी सुद्धा सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीकडून केली जाते। वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्याप्रकरणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत। हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला। दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। या प्रकरणात अब्दुल सत्तार आज विधानसभेत उत्तर देणार आहेत। अब्दुल सत्तार यांच्याविषयी काल सभागृहामध्ये वाशिमची जी गायरानाची जमीन आहे ही जमीन उच्च न्यायालयात प्रकरण चालू असतानाही इंटरफेरन्स त्यांनी केल्यामुळं हायकोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले। त्यांना 50,000 रुपये पेनल्टी भरण्यासाठी सांगितलं। याचा अर्थ अब्दुल सत्तार यांनी चुकीचं काम केलं हे प्रूव्ह झालेलं आहे। आणि अब्दुल सत्तारांना अशा प्रकारची सवय, एक केस रत्नागिरीमध्ये अशीच चालू आहे त्यांच्या विरोधात। संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक अशीच इन्फ्रा नावाची कंपनी, तिची केस चालू आहे। मला असं वाटतं की शूट अँड स्कूट अशी हे नीती दिसते। कुठलंही प्रकरण काढायचं, त्याच्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही, अशा प्रकारचा प्रयत्न दिसतोय। आत्तापर्यंत तरी हे जे बॉम्ब म्हणतायत ते लवंगी फटाके देखील नाही आहेत। आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू, पण आत्ता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत ते आम्ही बघू। कृषी मंत्री अब्दुल सत्तार जमीन घोटाळ्याच्या वादात असतानाच त्यांच्या पाठोपाठ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना 29 जुलै 2019 रोजी गायरानाची 5 एकर जमीन खाजगी व्यक्तीला देण्याचे आदेश त्यांनी दिले होते अशी बाब आता समोर आले। त्यामुळे आता राठोड हे सुद्धा विरोधकांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे।
शासकीय ई क्लास गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे सुद्धा नियमानुकूल करण्याची कोणतीही तरतूद नियमात नाही. वाशिमच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंगळूरपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खाजगी व्यक्तीला देता येणार नाही असा स्पष्ट लेखी आदेशात म्हटलं होतं. तरी देखील राज्यमंत्री असलेल्या संजय राठोड यांनी या गायरान जमिनीच्या संदर्भात आदेश काढले होते. मी आत्ताच बोलत असताना सांगितलं की त्या अधिकची माहिती म्हणजे उद्याच्याला ज्यावेळेस आम्ही तिथं सभागृहामध्ये मांडतो ते कुठलाही फुसकाबार पण नसला पाहिजे. त्याच्यात खरोखरीच संबंधित लोक दोषी असले पाहिजेत, त्यांनी चूक केलेली असली पाहिजे, त्यांनी जी शपथ घेतलेली आहे त्या शपथेचा भंग केलेला असला पाहिजे. आणि म्हणून अधिकचे काही कागदपत्र मिळवण्याचा मी प्रयत्न करतोय. मला ते मिळणार आहेत असं काहींनी सांगितलेलं आहे. पूर्णपणे कागदपत्र हातात आल्यानंतर मी माझी भूमिका त्याबद्दलची स्पष्ट करेन. अब्दुल सत्तार साहेबांच्या संदर्भात देखील हा विषय झाला, परंतु एक बाजू आरोपाची आपण ऐकलेली. आता दुसरी बाजू ज्यावेळेला समोर येईल आणि त्यात उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की चुकीचं झालं असेल तर निश्चितपणे कारवाई त्याच्यामध्ये होईल. आणि या दोन्ही प्रकरणात जर बेकायदेशीररित्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं अवलंबन करून त्या ठिकाणी जर झालं असेल तर कारवाई होणार अशी घोषणा काल झालेली आहे. दरम्यान सावरगाव परिसरातील 5 एकर गायरान जमिनीवर गेल्या 50 वर्षांपासून आपला ताबा असल्याचं शांताबाई जाधव आणि त्यांचा मुलगा सुनील जाधव यांनी म्हटलंय. मा बुडा वारला त्याले झाले 2008 में बुडा मेला. तेपासून जेली भरला मी स्वतः तारीख केली. पहिले काऊन नाही दिली तुम्हाला ती जमीन? कोण सरकारनं जमीन देत होता, लोक बसवले ना दादागिरीनं. मा एकटा घर आहे इथं, त्या लोकांनी बसवले. बाकीच्या दिली का? सर्व्याला दिली, सर्व्याला म्हणतात मी हा. विरोधकांनी केलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर सीमा प्रश्नाबद्दल महाराष्ट्र सरकारनं एकमतानं ठराव मंजूर केला. कर्नाटक सीमावर असणाऱ्या 865 गावांना महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार विधानसभेत करण्यात आला. दरम्यान सीमावर्ती भागासाठी योजनांचं घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसंच सांस्कृतिक आणि शैक्षणिक मदत सुद्धा जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांनी सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय 865 गावातील नागरिकांनी महाराष्ट्राचं नागरिक म्हणून त्यांना ओळख मिळेल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची दरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा ठराव झाल्यानंतर न्यूज 18 लोकमत थेट त्या गावात पोहोचलाय. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, माझा आवाज पोहोचतोय? मिलिंद सर, सध्या मी बेळगावमध्येच आहे आणि बेळगावमधले ह्या सीमा लढ्यावरती आतापर्यंत जे आहे ते सगळ्यांनी लढा दिला होता. हे सगळे नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घ्या. महाराष्ट्र सरकारनं ठराव केला, काय वाटतंय? एकूणच तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार? आता 15 दिवस किंवा महिना म्हणजे मुख्यमंत्री कर्नाटकाचे यांनी जे काय स्वतःहून उकरून काढले होते की जत आणि अक्कलकोटचा मुद्दा, त्यानंतर महाराष्ट्र सरकार थोडं जास्त जागृत झालं आमचा त्या निमित्तानं. आणि त्यानंतर जो काय आज महाराष्ट्र सरकारनं जो काय ठराव केला आहे तो अत्यंत चांगला आहे. कारण यापूर्वी फक्त ठराव कसे व्हायचे, पाटसकर तत्वाधारे किंवा या तत्वाधारे प्रश्न सुटावा असा एक 2-4 ओळीचा ठराव व्हायचा. यावेळी त्यांनी ठराव सविस्तरपणे मांडलेला आहे की 865 गावं ही आपली सर्व महाराष्ट्राची समजावीत. त्यांना आर्थिक म्हणजे शिक्षण मंडळ असेल, कुठल्या व्यायामशाळा, संस्था, साहित्यिक अशा वेगवेगळ्या यांना आर्थिक मदत करायची ती ठरवलेली आहेत. मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या जागा देखील त्यांनी वाढवून आज जाहीर केल्या आहेत. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जे काय आमचे पूर्वीचे वकील होते त्याच्या ज्येष्ठ वकिलांना या ठिकाणी उपस्थित करण्याचा ठराव देखील त्या ह्याच्यामध्ये आजच्या ठरावामध्ये आहे. तो एक मोठा आमचा यशस्वी लढा आहे. कारण महाराष्ट्राने जर ते वकील उभा केले तर हा 12A जो अर्ज आहे तो नक्कीच फेटाळला जाईल. आणि आमच्या सुप्रीम कोर्टातल्या ज्या केसेसमध्ये हे आहेत आमचे साक्षीदार, आमच्या साक्षी 5 जणांच्या तयार आहेत. ह्या साक्षी जर सुरुवात झाली की आम्ही त्याच्याला निम्मा लढा
हा महाराष्ट्र एकीकरण समितीने जिंकलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारनं जिंकलेला आहे. अशा स्वरूपाचा आज त्यांनी ठराव अत्यंत चांगला, म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ह्या दोघांचंही महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शतक्षा आपण अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही स्वागत करताय, काय सांगाल या ठरावाकडे कसं बघताय? महाराष्ट्र आणि कर्नाटक याकडे ज्या वेळेला बघत होतो, कर्नाटकातले लोक सीमा प्रश्नाच्या दृष्टीनं एकीनं थांबत होते. महाराष्ट्रात आम्ही कुठलेही पक्ष नाही तर सगळे नेते आमचेच असं मानतो आणि आज ते चित्र हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला दिसलं. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित येऊन एक ठोस असा ठराव आज मांडलाय. जसं आमच्या न्यायाची अपेक्षा घेऊन तुम्ही महाराष्ट्राकडे आला होता, आता ठराव तर झालाय, पुढची आता तुमची अपेक्षा काय असणार आहे? अपेक्षा म्हणजे सगळ्यात चांगलं या ठरावातली गोष्ट म्हणजे आमच्या या आंदोलनात युवा वर्ग येतो आणि युवा वर्ग त्यामुळे बेरोजगार होत चालला होता. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या एकंदर सगळ्या योजनेत सीमावर्ती भागातील युवकांना जे कर्ज मिळणार आहे, ही जी योजना आहे ही फार महत्त्वाची आहे. नवीन पिढी ह्या लढ्यात येताना आता पूर्ण समर्पित भावनेने येईल आणि त्यांना ह्याचा पूर्णपणे लाभ होईल. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर जे ठराव मांडले त्याचं स्वागत होताना पाहायला मिळते आणि सीमा लढा जो आहे न्यायालयात प्रलंबित आहे त्याला आता वकील एक चांगले दिल्यामुळे त्याला सुद्धा गती येईल आणि हा सगळा परिसर आहे तो महाराष्ट्रामध्ये सामील होईल अशा पद्धतीची अपेक्षा सीमावासी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. आपण अपेक्षा करूयात की हा सगळा वाद लवकर मिटेल आणि सगळे नागरिक पुन्हा एकदा औपचारिकपणे महाराष्ट्रात येतील. धन्यवाद. तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात कोरोनाच्यामुळे एकाचा मृत्यू झालाय. 60 वर्षांच्या पांडुरंग पोस्तुरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. न्यूज 18 नेटवर्कनं गुगल इंडियासोबत सेफर विथ गुगल ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत ऑनलाईन व्यवहारात फसवणुकीला बळी न पडता सुरक्षिततेच्या संदर्भात जागरूकता निर्माण केली जाणार आहे. पाहूयात या संदर्भात गुजरातमधली एक घटना. अहमदाबाद गावातील बलदेवभाई पटेल यांना कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करताना सायबर फसवणुकीचा सामना करावा लागला. मला दिल्लीहून एक फोन कॉल आला आणि तो मला म्हणाला की मी बँकेचा सिनियर मॅनेजर आहे आणि त्याने मला असं प्रॉमिस केलं की तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ देणार नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्याने विश्वास ठेवला की फसवणूक करणारा खरंच बँकेचा अधिकारी आहे आणि त्याने शेअर केलेल्या QR कोडवर शिल्लक रक्कम भरली. त्याच्या बोलण्यात बोलून मी त्याने सांगितलेल्या बँक अकाउंटवर पैसे भरणे चालू केले. जेव्हा ज्या बँकेतून मी लोन काढलेलं त्या बँकेतल्या माणसाने माझ्या लोन बद्दल विचारलं तेव्हा मी बँकेत गेलो तेव्हा मला कळलं की मी आतापर्यंत जे पैसे भरले आहेत ते माझ्या बँकेच्या टॉप एसओच्या अकाउंटमध्ये जमा झाले नाहीयेत. आणि तेव्हा त्यांना समजलं की आपली फसवणूक झालीये. बलदेव भाईंनी त्यांच्या बँकेला कॉल केला आणि या फसवणुकीची माहिती दिली व तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यातही गेले. सायबर क्राईम ब्रांचचं ग्रामपंचायतचं जे ऑफिस आहे अहमदाबादमध्ये त्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही आमच्या समस्या तिथल्या ऑफिसरांना सांगितल्या. कोणत्याही माणसाच्या कुठल्याही बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. पण त्यांची जी काही त्या ठिकाणी त्यांचा विचार आहे तो विचार समाजापर्यंत पोहोचवणारे वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत. संताजी महाराज जगनाडे ज्यांनी गाथा वाचवली ते काही तुकाराम महाराजांच्या समाजाचे नाही आहेत, पण आज त्यांनाही समाजामध्ये विभाजित केलं जातं आणि त्याबद्दल कोणी त्या ठिकाणी काही बोलत नाही. कशाला? रयतेचा राजा शिवबा माझा. आपल्याच पक्षाचे राहुल कनाल यांनी शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर आदित्यजींचा फोटो त्या ठिकाणी लावून ग्राफिक तयार केलंय, हँडलवरनं ट्विट केलंय. त्याच्यामुळे आणि शिंदे साहेब आपल्या पक्षाचे अनिल गोटे काय म्हणतात, महाराण्या पहिलीच्या 50 आहेत आणि राजमाता उसाच्या मळ्यात फुटाफुटावर आहेत. बाकी जाऊ द्या, पण माऊलीबद्दल अशा प्रकारचं एखाद्या
जर या ठिकाणी बोललं जातं तर तो कोणाचा अपमान आहे? आणि एवढंच नाही, आता हे जाऊ द्या, आता लालूजींच्या बद्दल मी सांगत नाही, या सभागृहातही नाही, आपल्या राज्यातही नाही, पण माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय बोलले आहेत? म्हणजे काल परवा आपले नेते त्यांच्या मुलाला भेटायला गेले, पण काय बोलले आहेत? इनकी पूरी खानदान घुसपैठी है, ये महाराष्ट्र में घुसखोरी करके आए हैं, अशा प्रकारे त्या ठिकाणी ते बोलले. आणि एवढंच नाही, मला एक अपेक्षा होती परब साहेब तुमच्याकडनं, कारण तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवता. या सगळ्या उदाहरणामध्ये तुम्ही एकदाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण नाही दिलं. बोलले नाही, ऐका ना, आता ऐका ना, मी तुमचं ऐकलं ना, अध्यक्ष महोदय, मी तुमचं ऐकलं. ज्या जिल्ह्यामध्ये नाही, राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्या संदर्भात कोणी बोलत नाही. नाही, अगदी एक मिनिट थांबा. नाही, अहो, माझं म्हणणं काय आहे, सावरकरांना भारत रत्न मिळालं नाही तरी चालेल, पण कमीत कमी त्यांचा अपमान थांबवा. आणि वीरेंद्र जगताप काय म्हणतात? वीरेंद्र जगताप म्हणतात गलिच्छ नीच राजकारण करणारा सावरकर, त्याला आम्ही स्वातंत्र्यवीर म्हणायचे, देशाचा कलंक होता सावरकर, असं वीरेंद्र जगताप म्हणतात. आणि तुमच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात राम आणि कृष्ण खोटांड आहे. 7 महिन्या अगोदर सीता मातेला जो सोडून जातो आणि स्वतः शबरी सोबत पोरं खात बसतो, कुछ हुआ तो क्या, हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, हे बोलले जाते. असा देवांचा अपमान करणाऱ्या तुमच्या नेत्या कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो, कृष्ण पुन्हा अवतरत नाही, कुठल्या तरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा, असा आमच्या कृष्णाच्या बद्दल तुमच्या नेत्या बोलतात, पण तुम्ही त्याच्यावर काही बोलत नाही, त्याच्यावर मात्र मुख गिळून बसलेले आहात. त्या म्हणतात या देशातील लोक इतके मेरिटवाले होते की माकडं पुलं बांधत होती. ज्या देशात मारुती उडून जातो तेव्हा तो उडूनच सीताबाईला घेऊन येऊ शकतो, असं आमच्या राज्याबद्दल या ठिकाणी बोललं जातं. तो अपमान या ठिकाणी होत नाही. तर अध्यक्ष सभापती महोदया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यांच्या जन्मस्थानाचा वाद चालतो, छत्रपतींच्या जन्मस्थानाबद्दल बोललं तर चूक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान काय कमी आहे का? कोणाच्या जन्मस्थानाच्या संदर्भात वाद होऊ नये आणि चुकीचं बोललं जाऊ नये. सभापती महोदया, खूप आहे हे बघा सामना, याच्यामध्ये संजय राऊत 4 वेळा छत्रपती म्हणत नाही, शिवाजी म्हणतात. शिवाजी, नुसता शिवाजी म्हणून या ठिकाणी उल्लेख होतो. आणि सभापती महोदया, सुप्रियाताई सुळे रेनेसन्स स्टेट हे पुस्तक वाचून इंटरेस्टिंग पुस्तक म्हणतात की ज्याच्यामध्ये शंभू राजांच्या बद्दल काय लिहिलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. एवढंच नाहीये, छत्रपती शिवाजी महाराज शिव्यावरून बोलायचे, त्यांचे राज्य जमीनदारांचे राज्य होते, शेत सारा दुप्पट केला होता, असा म्हणणारा इम्रान कबीर याच्या पुस्तकावर तुम्ही कधीच संधी टाकली नाही. आज सभापती महोदया, खरं म्हणजे मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे सभागृहाची बैठक स्थगित. बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सभागृहाच्या विशेष बैठकीत सकाळी 10:45 ते 11:45 या वेळात प्रलंबित अल्पकालीन चर्चा घेण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता भरेल. आणि सभागृहाचं कामकाज जबरदस्त गोंधळामुळे अखेर स्थगित करण्यात आलं आहे. महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलत होते आणि त्यावेळेला सत्ताधारी आणि विरोधकां
च्याकडून प्रचंड गदारोळ आणि गोंधळ झाला आणि त्यातच विधान परिषदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं.